नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्री पितृदेवताय नमः. गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर लगेचच म्हणजे भाद्रपद पौर्णिमा ते सर्वपित्री अमावस्या या दरम्यान पितृपक्ष आहे. पितृपंधरवडा आहे, ज्यालाच आपण महालय असं म्हणतो किंवा महाळ असं म्हणतो. तसंच बऱ्याचशा भागामध्ये या तिथीला पित्र घालणं असंही म्हटलं जातं. आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृपंधरवड्यातील त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केलं जातं. त्यांच्या नावे संकल्प करून तर्पण केलं जातं, दानधर्म केला जातो, अन्नदान केलं जातं. त्यामुळं आपोआपच पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध कोणी करावं, कसं करावं, कधी करावं, यावर्षी म्हणजे 2025मध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध कोणत्या दिवशी घालावं आणि पितृदोष नाहीसा होण्यासाठी पितृपंधरवड्यामध्ये कोणता उपाय करावा, हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते सर्वपित्री अमावस्या या दरम्यान आपल्याला आपल्या पितरांचं श्राद्ध करायचं आहे. श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेलं कर्म. आपल्या पितरांच्या नावे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, पितृपक्षामध्ये पितरांना संतुष्ट करण्यासाठी ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल पितृपंधरवड्यातील त्या तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध केलं जातं. तर्पण, ब्राह्मण भोजन, दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान करून पितरांना संतुष्ट केलं जातं. आशीर्वाद घेतले जातात, याला म्हणतात श्राद्ध. जसे आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे पितरांचे आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचे आहेत. पितृ संतुष्ट असणे महत्त्वाचं आहे. पितृ जर संतुष्ट नसतील तर पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या, विवाह समस्या, भांडणे, कटकटी, मुलांचं शिक्षणात लक्ष न लागणं अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळं आपल्यापैकी प्रत्येकानं पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचं श्राद्ध कर्म श्रद्धेने करा, मनापासून करा. श्राद्ध कधी करायचं, मृत्यूतिथीला म्हणजे ज्या तिथीला आपले पितृ गेले असतील पितृपंधरवड्यातील त्या तिथीला मध्याह्नकाळी म्हणजे दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान श्राद्ध करावं. संध्याकाळी श्राद्ध करू नका किंवा श्राद्धाचं जे जेवण असतं ते विधी जे आपण करणार असाल ते दुपारच्या वेळेतच करा. श्राद्ध कोणी करावं, श्राद्ध करण्याचा अधिकार जी मृत व्यक्ती असते त्याच्या मुलाला असतो किंवा त्याचा मुलगा किंवा नातू असेल तर किंवा पुतण्यासुद्धा करू शकतो. यापैकी कोणी नसेल नात्यातलं तर समजा 3-4 मुलं असतील, त्यातील जो ज्येष्ठ सर्वात मोठा जो असतो त्याने श्राद्ध करावं. आणि समजा मुलगाही नसेल तर विधवा पत्नी देखील आपल्या पतीच्या नावाने श्राद्ध करू शकते. श्राद्ध कुठे करायचं, श्राद्ध शक्यतो आपल्या राहत्या घरी करायचं. भाड्याचं घर असेल तरी चालेल, परंतु आपल्या घरीच श्राद्ध करावं. ज्या दिवशी आपल्या घरात श्राद्ध असेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता पाळायची, घरात भांडण तंटा होऊ द्यायचा नाही, ब्रह्मचार्याचं पालन करायचं. रात्री श्राद्ध करताना म्हणजे जो श्राद्ध करणार असेल त्यानं रात्री उपवास करायचा, म्हणजे रात्री त्यानं भोजन करायचं नाही. शक्य झाल्यास शुभ्र वस्त्र परिधान करायचं. पितरांच्या नावे संकल्प करूनच श्राद्धाचं जेवण घ्यायचं. साधारणतः हे नियम पाळून आपण आपल्या घरी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध अवश्य करावं. आता आपण बघूया 2025 तिथीनुसार आपल्या पूर्वजांचं श्राद्ध कोणत्या दिवशी घालायचं. तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील हे आपण जाणून घेऊ. बघा, आपले पूर्वज म्हणजे आपल्या घरातील हयात नसलेल्या व्यक्ती, त्यातल्या त्यात पुरुष मंडळी खास करून ज्या तारखेला वारलेले असतील म्हणजे ज्या तारखेला ते मृत पावलेले असतील त्या दिवसाची तिथी काय होती ती तिथी पितृपक्ष पंधरवड्यामध्ये पाहून आपल्याला त्यांचं पित्र घालायचं असतात, म्हणजेच काय श्राद्ध घालायचं असतं. आता मी तुम्हाला 2025 या वर्षातल्या श्राद्ध तिथी सांगते. आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृपक्षाच्या पंधरवड्यातील त्या तिथीला आपण श्राद्ध करायचं. 7 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी महालय म्हणजेच पितृपक्षाला प्रारंभ होतो. यालाच प्रौष्टपदी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, नंतरची तारीख आहे 8 सप्टेंबर 2025 वार सोमवार. तर या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहे. ज्यांचे पूर्वज प्रतिपदेला गेले असतील त्यांनी 8 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचं श्राद्ध करायचं. 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आहे द्वितीया श्राद्ध. द्वितीयात मृत्यूतिथी ज्यांची असेल त्यांचे श्राद्ध 9 सप्टेंबर रोजी करावं. 10 सप्टेंबर 2025 वार बुधवार या दिवशी आहे तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध. म्हणजेच काय, 10 सप्टेंबर 2025ला बुधवारच्या दिवशी तृतीया आणि चतुर्थी हे दोन्ही श्राद्ध एकत्रित आलेले आहेत. त्यामुळं
ज्यांच्या घरचे पित्र हे तृतीयेला मरण पावलेले असतील किंवा चतुर्थीला मरण पावलेले असतील त्यांनी 10 सप्टेंबर 2025ला ते श्राद्ध करावं. 11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी आहे पंचमी श्राद्ध किंवा भरणी श्राद्ध. दरवर्षी ही जी भरणी श्राद्धाची तिथी आहे ती तृतीयेला किंवा चतुर्थीला येत असते, पण यंदा तृतीया आणि चतुर्थी हे एकत्र आल्यामुळे कदाचित पंचमीला ते भरणी श्राद्ध आलं असावं. वर्षश्राद्ध झाल्यानंतर भरणी श्राद्ध करावं. ज्यांचं पूर्वज गेल्या वर्षभरात गेले असतील त्यांनी चतुर्थी तिथीला भरणी श्राद्ध करायचं, परंतु वर्षश्राद्ध झाल्याशिवाय भरणी श्राद्ध करू नये. वर्षश्राद्ध झाल्यानंतर पुढील जो पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध करतात. 12 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी आहे षष्ठी श्राद्ध. 13 सप्टेंबर 2025 वार शनिवार या दिवशी आहे सप्तमी श्राद्ध. ज्यांचे पूर्वज सप्तमीला गेले असतील 13 सप्टेंबरला आपण त्यांचे श्राद्ध करायचं. 14 सप्टेंबर वार रविवार या दिवशी आहे अष्टमी श्राद्ध. 15 सप्टेंबर वार सोमवार या दिवशी आहे नवमी श्राद्ध. तर मग या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील अविधवा मरण पावलेल्या स्त्रीचं हे आई नवमी श्राद्ध करू शकता. यालाच अविधवा नवमी किंवा अहेव नवमी सौभाग्य नवमी या नावाने ओळखलं जातं. त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जो पुरुष नवमी तिथीला वारलेला आहे त्याचंही श्राद्ध तुम्हाला या पितृपक्षातल्या नवमी तिथीला करता येईल. 16 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आहे दशमी श्राद्ध. म्हणजे ज्यांचे पूर्वज दशमीला गेले असतील त्यांनी 16 सप्टेंबर रोजी श्राद्ध करायचं. 17 सप्टेंबर 2025 वार बुधवार या दिवशी आहे एकादशी श्राद्ध. ज्यांचे पूर्वज एकादशीला गेले असतील त्यांनी 17 सप्टेंबरला श्राद्ध करावं. आणि 18 सप्टेंबरला वार गुरुवार या दिवशी आहे द्वादशी श्राद्ध. ज्यांचे पूर्वज द्वादशीला गेले असतील त्यांनी 18 सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करायचं. 19 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी आहे त्रयोदशी श्राद्ध. यालाच मघा श्राद्ध असंही म्हटलं जातं. पूर्वज त्रयोदशीला गेले असतील तर 19 सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करायचं. आता आपण 20 सप्टेंबर 2025 वार शनिवार या दिवशी बघा चतुर्दशी श्राद्ध आहे. तसंच चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी ज्यांना अचानक अपघाती मृत्यू आला असेल, आत्महत्या केली असेल, अनैसर्गिक मृत्यू आला असेल त्यांचं देखील श्राद्ध चतुर्थी तिथीला केलं जातं. असं जर कोणी आपल्या घरात गेलं असेल त्यांचे श्राद्ध आपण 20 सप्टेंबर रोजी अवश्य करायचं. आणि पितृपक्षातील शेवटची आणि महत्त्वाची तिथी सर्वपित्री अमावस्या ती आहे 21 सप्टेंबर 2025 या दिवशी म्हणजेच रविवारी. पितृपक्ष हा समाप्त होतो आहे आणि या दिवसाला सर्वपित्री अमावस्या असं म्हटलं जातं. समजा तुम्हाला काही कारणामुळे पितृपक्षातल्या कोणत्याच तिथीला किंवा तुमच्या पित्रांची जी तिथी होती त्या तिथीला पित्र घालता आले नाही तर तुम्ही ते सर्व पित्री अमावस्याला करावं किंवा घालावं. याला पित्र घालणं किंवा पित्र करणं असं म्हटलं जातं. अमावस्येच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाला असेल त्याचं श्राद्ध सर्व पित्री अमावस्याला केलं तरी चालतं. पितृपक्षामध्ये जर कुणाचं श्राद्ध राहून गेलेलं असेल तर सर्व पित्री अमावस्याला आपण हे श्राद्ध करू शकता. तर अशा पद्धतीने मृत्यूतिथीनुसार आपल्या पूर्वजांचं पितृपक्षामध्ये आपण त्या दिवशी श्राद्ध कर्म अवश्य करावं. आपलं हिंदू धर्मशास्त्र यावर असं सांगतं की सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता पितरांचं श्राद्ध केलं जातं. त्यामुळे दुपारी तुम्ही 11:15 ते 12 किंवा जास्तीत जास्त 12:30 वाजेपर्यंत पितरांचं श्राद्ध करू शकता. आणि जो व्यक्ती आपल्या पितरांचं श्राद्ध करत असतो तर त्या व्यक्तीने श्राद्ध पक्षाच्या दिवशी जोपर्यंत पितरांचं पान आपण त्यांना दाखवत नाही म्हणजे पितरांना आपण नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत उपवास करायचा असतो. आपल्या घरातील एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते तर तिचं पहिलं वर्ष श्राद्ध होईपर्यंत आपण त्या व्यक्तीचं पितृपक्षातलं श्राद्ध करू शकत नाही. एकदा की त्या व्यक्तीचं पहिलं वर्ष श्राद्ध झालं की त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये आपण त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध करायचं. याचं यंदा पंचमी या तिथीला आपल्याला भरणी श्राद्ध करता येणार आहे. आणि मग पुन्हा जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा तुम्ही ती व्यक्ती ज्या तिथीला मरण पावली होती ती तिथी तुम्ही पितृपक्षामध्ये बघायची आणि त्याच तिथीला
ते पितृपक्षातलं श्राद्ध करायला सुरुवात करायची आणि ते तुम्ही कायमस्वरूपी करत राहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला भरणी श्राद्धाविषयी समजलं असेल. शास्त्रानुसार सुद्धा हेच सांगितलं आहे की 1 वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा हा खालीच भटकत असतो. आता या गोष्टी कितपत खऱ्या आहेत हे आपण काही सांगू शकत नाही, पण मानसशास्त्र शास्त्रमान्य जसं आहे त्यानुसार तुम्हाला सांगत आहे आणि त्यानुसार हेच सांगितलं आहे की पूर्ण 1 वर्ष झाल्याशिवाय आपण त्या व्यक्तीचं पित्र करू शकत नाही, म्हणजे श्राद्ध पक्षातील श्राद्ध घालू शकत नाही. जर सर्व पित्रे अमावस्याला पित्र संपतात तर मग आपण घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नक्की कोणाचं श्राद्ध करू शकतो. तर बघा, ज्या घरी वंश नसतो म्हणजे फक्त मुलीच असतात, मग त्या मुलीचं किंवा त्या मुलीचे आईवडील गेल्यानंतर त्यांचं पितृपक्षातील श्राद्ध कोणी करावं, मुलांनी की मुलींनी आणि जावयांनी. तर मग त्यांच्या मुलांनी किंवा मुलींनी आणि जावयांनी स्वतः जाऊन त्या आईवडिलांचं श्राद्ध या अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी करावं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. आणि या तिथीला मातामह श्राद्ध असं म्हटलं जातं. मातामह श्राद्ध नक्की कोणाचं केलं जातं तर हे तुम्हाला समजलं, पण मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या माहेरी जाऊन ते मातामह श्राद्ध करावं लागेल. तुम्ही गुरुजींकडे जाऊन किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन तिथे गुरुजींना बोलावून हा मातामह श्राद्धाचा विधी करू शकता. किंवा मग तुम्ही दोघी तिघी बहिणी असाल किंवा जेवढ्या बहिणी असाल त्यापैकी कुणाच्याही एकीच्या घरी तो मातामह श्राद्धाचा विधी ठेवला तरीसुद्धा चालतो. आपलं नेहमीच पित्रांचं जेवण त्या दिवशी करायचं आणि तुमच्या त्या मृत आईवडिलांच्या नावाने तुम्हाला पान दाखवायचं असतं. अशा पद्धतीने मातामह श्राद्ध करता येतं. आणि जर घटस्थापनेमुळे म्हणजे तुमच्या मागे खूप गडबड असेल आणि तुम्हाला मातामह श्राद्ध करायला त्या दिवशी जमलंच नाही तर तुम्ही दिवाळी येईपर्यंत कोणत्याही एका दिवशी मातामह श्राद्ध केलं तरीही चालतं. आता आपण बघूया पितृपक्षामध्ये पितृदोष कमी करण्यासाठी, पितृदोष नाहीसा करण्यासाठी कुठला प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडण कटकटी होत असतात. आपल्या घरातील लहान मुलं त्रास देत असतात, त्यांचं अभ्यासात लक्ष नसेल, आपल्या घरात विवाहाच्या समस्या येत असतील, आर्थिक समस्या असतील, कष्ट करूनही पैशाची आवक होत नसेल, घरात सतत आजारपण येत असेल, तर या समस्यांचं मूळ कारण असतं पितृदोष. ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत. कुलदेवतेच्या सेवेसोबतच पितृदेवतेच्या सेवेसोबत आपल्याला पितरांची सेवा खूप महत्त्वाची असते आणि बऱ्याच वेळा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे या समस्या उद्भवतात. पितृपक्षामध्ये पितृदोष आपण नाहीसा करू शकता. आपल्या पितृतिथीला म्हणजेच ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये श्राद्ध करणार असाल त्या दिवशी आपल्याला एक छोटासा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. श्राद्धाच्या दिवशी आपल्याला 5 प्रकारचं अन्नदान करायचं आहे, जे केल्यानंतर नक्कीच आपला पितृदोष कमी होईल. मग हे अन्नदान कोणाला करायचं? गाय, कावळा, मुंग्या, कुत्रा आणि गरजू किंवा भिकारी एखाद्या व्यक्तीला तुम्हाला दान करायचं आहे, घास द्यायचा आहे, म्हणजेच आपल्या पितरांच्या नावे अन्नदान करायचं आहे. पितृपक्षामध्ये यापैकी कुठल्याही रूपात आपले पितृ येतात, आपलं अन्न ग्रहण करून संतुष्ट होतात आणि श्राद्ध कर्माच्या दिवशी आपण कावळ्याला किंवा गाईला किंवा कुत्र्याला जो घास ठेवतो, गाईला श्राद्ध अन्नासोबतच हिरवा चारा खाऊ घालायचा, मुंग्यांना साखर खाऊ घालायची, कुत्र्याला आपण घरात जी पोळी चपाती बनवतो ती पोळी खाऊ घालायची. एखादा गरजू भिकारी असेल, आपल्या दारावर आला असेल तर त्याला त्या ठिकाणी जाऊन त्याला अन्नदान करून तृप्त करायचं आणि कावळ्याला न चुकता घास द्यायचा. हा प्रभावी उपाय आपण श्राद्धाच्या दिवशी श्रद्धेने करा. नक्कीच आपले पितृ संतुष्ट होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील व आपला पितृदोष नाहीसा होईल. तसंच श्राद्ध कसं करावं, पितरांचं ताट कसं वाढावं, ताटामध्ये कुठले कुठले पदार्थ असावेत, कोणते नियम पाळायचे, ही सर्व माहिती आपण येणारे जे पुढील व्हिडिओ आहेत त्यामध्ये देणार आहोत. तुम्ही नक्की पुढील व्हिडिओची वाट पहा. आपल्याला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.